नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल मराठी 09 या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे, वेलकम आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये BRO अंतर्गत जी भरती प्रक्रिया आलेली आहे तिच्या निगडीत संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन आलेलो आहोत। तर मित्रांनो, याआधी महाराष्ट्र पोलीस भरतीच्या निगडीत आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, ते तुम्ही नक्की बघू शकता। हा BROचा व्हिडिओ तुमच्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती विशेष घेऊन आलेला आहोत। तर मित्रांनो, खालील प्रकारे आपण स्क्रीनवरती बघू शकतो। शेवटची तारीख, नोकरीचे ठिकाण, अर्ज करणाऱ्याचा पत्ता, फी किती आहे, DD किती आहे, शुल्क किती आहे, त्याच्यानंतर पदे कोणत्या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अशा संपूर्ण प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। मित्रांनो, BRO अंतर्गत जी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे, सीमा रस्ते संघटन जागासाठी जवळपास 542 पदाकरता ही वॅकन्सी आलेली आहे। यामध्ये सर्वप्रथम आपण पद क्रमांक बघितले तर वेगवेगळे 3 क्रमांकाचे पदे यामध्ये ठेवण्यात आलेले आहे। सर्वप्रथम MS कुक, त्याच्यानंतर आहे MS मेसर म्हणजे पेंटर म्हणजे व्हेकल मेकॅनिकल पेंटर, आणि ब्लॅकस्मिथ MSW ब्लॅकस्मिथ, असे हे 3 क्रमांकाचे वेगवेगळे जे आहे मित्रांनो पद ठेवण्यात आलेले आहे। म्हणजे डिझेल मेकॅनिकल पेंटर आणि डिझेल ह्या 3 पोस्टकरिता अर्ज मागवण्यात येत आहे। पहिल्या पदाकरिता 324 वॅकन्सी खाली आहे, दुसऱ्या पदाकरिता पेंटरकरिता 13, आणि जो डिझेल मेकॅनिकल आहे त्याच्याकरिता 205 वॅकन्सी जे आहे रिक्त ठेवण्यात आलेले आहे। असे संपूर्ण 542 पदे जे आहे रिक्त ठेवण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, BRO म्हणजे भारतीय सीमा रस्ते संघटन अंतर्गत 2025 करिता 542 वॅकन्सी जी आलेली आहे, त्यामध्ये 3 क्रमांकाचे वेगवेगळे पद ठेवण्यात आलेले आहे। कोणत्या पदासाठी किती वॅकन्सी आहे हे मी तुम्हाला सांगितलेले आहे। त्याच्यानंतर आपण जर एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रतेचा विचार केलं तर पहिल्या क्रमांकाचं जे पद आहे त्यांच्यासाठी तुमची 10वी पाहिजे, सोबतच त्या ट्रेडमध्ये तुमचा ITI सुद्धा पाहिजे। वयोमर्यादा जर विचार केलं तर 18 ते 27 वर्ष यामध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे। दुसऱ्या क्रमांकाचं जे पद आहे त्यांच्याकरिता सुद्धा पेंटरमध्ये ITI आणि 10वी पास असणं हे शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलेली आहे। वयोमर्यादा 18 ते 25 वर्ष, आणि तिसऱ्या क्रमांकाकरिता सुद्धा 10वी उत्तीर्ण आणि मेकॅनिकलमध्ये तुमची जी आहे ITI असायला हवा। तर असे 3 क्रमांकाचे वेगवेगळे पद, 3 क्रमांकाकरिता वेगवेगळी शैक्षणिक पात्रता, आणि 3 क्रमांकाच्या वेगवेगळी शैक्षणिक पात्रता व पदासाठी वेगवेगळी वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे। याचबरोबर आपण जे राखीव कास्ट असतात त्यांना 5 वर्षाची सूट, आणि जे मागासवर्गीय जे इमावमध्ये येतात OBCमध्ये त्यांना 3 वर्षाची सूट, हे शैक्षणिक पात्रतेसोबतच वयोमर्यादेची सुद्धा अट ठेवण्यात आलेली आहे। एवढंच नाही तर शारीरिक पात्रतेचा जर विचार केलं तर नेक्स्ट म्हणजे न्यूज म्हणजे नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ, या म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि गोरखाच या क्षेत्रात वेगवेगळी उंची, वजन आणि छातीची जी आहे मित्रांनो अट ठेवण्यात आलेली आहे। छातीची अट जे जवळपास 100% सेमच आहे, 75-80। तुमची छाती हे नॉर्मल 75 पाहिजे, आणि फुगवून म्हणजे 5 सेंटीमीटर जास्त भरली पाहिजे। त्याच्या व्यतिरिक्त वजनाचा जर विचार केला तर तुम्हाला 50 kg हे तुमचं यामध्ये वजन ठेवण्यात आलेले आहे। शुल्काचा जर विचार केला मित्रांनो तर याला जनरल OBC EWS आणि EX सर्व्हिसमॅन यांना 50 रुपयाचा DD ठेवण्यात आलेला आहे, आणि SC ST कास्टकरिता यामध्ये कसलाही प्रकारचा शुल्क ठेवला नाही आहे। यामध्ये नियमानुसार आपल्याला वेतन मिळणार आहे मानसिक, संपूर्ण भारतात तुम्हाला कुठेही नोकरी मिळणार आहे, आणि 24 नोव्हेंबर 2025 म्हणजे येते 24 नोव्हेंबर 2025 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख ठेवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर अर्ज पाठवण्याचा पत्ताचा जर विचार केला तर कमांडंट BR स्कूल सेंटर DG कॅम्प पुणे येथे तुम्हाला जो आहे मित्रांनो अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवावा लागत आहे। त्याच्याबरोबरच आपण उंचीचा जर विचार केला तर
52 सेंटीमीटरच्या खालतं तुमची उंची असायला पाहिजे नाही, त्याच्यावरची पाहिजे 55, 56, 57. ओके. तर अशा स्वरूपाची BRO अंतर्गत ही जी आहे भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे, ज्याच्याबद्दल जे होईल माझ्या ते तुम्हाला मी माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, ही जी BROची ॲड निघालेली आहे याच्याकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो. जो स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे हाच तो अर्ज आहे जो बाय पोस्ट तुम्हाला पुणे या कॅम्पवरती जो मी ॲड्रेस दिलेला आहे तिथे तुम्हाला सेंड करावं लागणार आहे बाय पोस्ट. आता तुम्ही स्पीड पोस्टनेसुद्धा पाठवू शकता आणि रजिस्ट्रेशन पोस्ट करूनसुद्धा तुम्ही तो अर्ज पाठवू शकता. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला पोस्टाचा अर्ज कसा म्हणजे हा पूर्ण फॉर्म भरावा कसा, पोस्टाने पाठवावा कसा, DD 50 रुपयाचा फाळाव कुठं, तो फाळाव कसा, हा पूर्ण फॉर्म लिहावा कसा, याची प्रिंटआउट कोणत्या पेपरवर घ्यायची, त्याच्यानंतर जो लिफाफामध्ये टाकून पाठवावा लागतो तो लिफाफा कसा भरावा लागतो, त्याच्यामध्ये कोणकोणते कागदपत्र, कोणकोणते डॉक्युमेंट, त्याच्या व्यतिरिक्त जेही महत्त्वपूर्ण माहिती असेल त्याच्या निगडीत एक सविस्तर व्हिडिओ तुमच्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलवर घेऊन येऊ. त्याकरिता तुम्ही या व्हिडिओच्या खाली फक्त एक कमेंट करा कोणीही की आम्हाला हा फॉर्म कसा भरावा लागतो, ऑफलाईन हा कसा पोस्टाने पाठवावा लागते, DD वगैरे संपूर्ण माहिती व्हिडिओ तुमच्याकरिता आपल्या या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच घेऊन येणार आहोत. तर मित्रांनो, तो जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर प्लीज कृपा करून या व्हिडिओच्या पाठीमागे तुम्ही नक्की कमेंट करा. आशा राहन मित्रांनो, हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, काही समस्या असेल तर कमेंट करा. आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे नक्की जॉईन करा. तर चला मंडळी, या व्हिडिओला थांबून घेऊ. धन्यवाद.